नमस्कार मंडळी, भूमी मान देशाची या चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण हिंदकेसरी पेडगाव या मैदानावरती आलो आहोत। तरी तुम्ही बघू शकता या मैदानावरती आलेलं पब्लिक आणि बैलांना घेऊन आलेल्या गाड्या जणू काही नंदी बैलांची म्हणजे बैलगाडी क्षेत्रातली जणू काय पंढरीच आपल्याला दिसून येते। एवढ्या वाहनांचा ताफा बघू शकता, एवढं पब्लिक फक्त आणि फक्त याच मैदानावरती बघायला मिळतात। अनेक राज्यातून, जिल्ह्यातून तर सोडाच, पण अनेक राज्यातून अनेक बैलगाडा मालक किंवा या शर्यती पाहण्यासाठी अनेक लोक या हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये येत असतात। मित्रांनो, मोटरसायकल तसेच पिकअप असंख्य गाड्या अशा तुम्हाला पाहावयास मिळतात। आपण ज्या ठिकाणी शर्यत चालू आहे त्याच्या अलीकडे कमीत कमी 1 ते 2 किलोमीटर आहे। आपल्याला तिथं पोहोचण्यासाठी, मैदानावरती जाण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर आपण चालत चाललो आहोत। आणि आपण आलो आहोत ज्या ठिकाणी मैदान चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघत आहात एवढं पब्लिक। आणि या पेडगाव मैदानातील केलेलं या ट्रस्टनं जे नियोजन आहे ते मात्र अत्यंत बघण्यासारखं आहे। मंडळी, या ट्रस्टचं अभिनंदन करीन एवढं थोडंच आहे। नियोजन, लोकांचं नियोजन हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं केलं आहे। असं हे मैदान अतिशय उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळतं। ज्याप्रमाणे पंढरपुरात वारीसाठी असंख्य भाविक जमतं, वारकरी संप्रदाय एकत्र येतो, त्याचप्रमाणे या मैदानामध्ये अनेक दिग्गज बैल, दिग्गज गाडी मालक आणि प्रेक्षक यांचा संगम पाहावयाचा असेल तर फक्त पेडगाव हिंदकेसरी मैदान। या टेकावरती तुम्ही पाहिलं असेल, लांबून जर बघितलं तर मुंगीसारखं माणूस दिसतंय। भरपूर असं प्रेक्षक या ठिकाणी जमा झालेलं आहे। येणाऱ्या गाड्या आणि आपण पाहिलं आहे